नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा वेगळ्याच विश्वाची सफर करणार आहोत, जिथे निसर्ग, मानवी संस्कृती आणि आणि भाषेची उत्पत्ती एकमेकात एकदम पूर्णपणे एकरूप झाली आहे. नक्कीच. आजच्या या सविस्तर विश्लेषणासाठी आपण जे माहितीचे स्रोत एकत्र केले आहेत ना, त्यात संजय लोहकरे यांचे ढोल या पाठातील एक अत्यंत सुंदर सांस्कृतिक नोंद आहे. म्हणजे ही फक्त एका उत्सवाची माहिती नाहीये, तर सातपुड्याच्या जंगलातल्या एका आदिम परंपरेचा, एका अवलिया कलाकाराचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे व्याकरणातील काळाच्या संकल्पनेचा घेतलेला एक अतिशय विलक्षण वेध आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या साहित्याकडे केवळ एका कथेच्या दृष्टिकोनातून पाहणे थोडे अन्यायकारक ठरेल. जेव्हा आपण या नोंदींचं सखोल विश्लेषण करतो, तेव्हा यात सांस्कृतिक मानववंशशास्त्र, ज्याला आपण कल्चरल अँथ्रोपॉलॉजी म्हणतो, स्वदेशी ज्ञान आणि अगदी भाषिक तत्वज्ञानाचे अनेक पदर उलगडताना दिसतात. खरंय. आज आपण या चर्चेतून निसर्गाचे अफाट चक्र, मानवी आयुष्याची क्षणभंगुरता आणि भाषेने काळाला आपल्या व्याकरणात कसे कसे बंदिस्त केले आहे, या सर्व गोष्टींचा अर्थ शोधणार आहोत. हो, आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेचे ध्येय अगदी स्पष्ट आहे. आपण सातपुड्याच्या घनदाट जंगलातील तब्बल 800 वर्ष जुनी असलेली भव्य होळीची परंपरा समजून घेणार आहोत. त्यानंतर अमशा ढोल्या नावाच्या एका अशा कलाकाराची ओळख करून घेणार आहोत, ज्याचा श्वासच जणू ढोलाच्या नादावर चालत होता. आणि शेवटी याच जीवनचक्राची अत्यंत सुंदर अशी वैचारिक सांगड भाषेतील वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या संकल्पनांशी कशी घातली जाते हे पाहणार आहोत. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. नक्कीच. ही चर्चा पुढे नेण्याआधी सातपुड्याच्या डोंगररांगा आणि तिथे वसलेला समाज समजून घेतल्याशिवाय या परंपरेचं महत्त्व आपल्या लक्षात येणार नाही. बरोबर. सातपुड्याचे जंगल हे अतिशय घनदाट आणि वैविध्यपूर्ण आहे. तिथे कंदमुळे, फळं आणि पानाफुलांची निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलीये. या निसर्गाच्या कुशीत निसर्गाचेच नियम पाळून जगणारा तिथला जो आदिवासी समाज आहे ना, तो निसर्गालाच आपला सर्वोच्च देव मानतो. आणि याच आदिम श्रद्धेतून जन्म घेते ती त्यांची भव्य होळी. मी जेव्हा हे वाचत होते तेव्हा या परंपरेचा ऐतिहासिक काळ पाहून मी थक्कच झाले. म्हणजे बघा ना, ही आजची किंवा कालची प्रथा नाहीये. नाही, अजिबात नाही. या होळीला तब्बल 800 वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. 8 शतके. म्हणजे याचा अर्थ असा की अनेक पिढ्या आल्या आणि गेल्या, पण सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये घुमणारा तो ढोलाचा नाद कधीच थांबला नाही. केवळ महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण भारतभर या परंपरेचा अभ्यास केला जातो. हो. पण इथे एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. 800 वर्ष एखादी परंपरा अगदी तशीच टिकवून ठेवणे हे आजच्या काळात कसे शक्य होत असेल? हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. परंपरा टिकून राहण्याचं मुख्य कारण म्हणजे ती त्यांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे या उत्सवाची सुरुवात मुख्य होळीच्या आधी माघ पौर्णिमेलाच होते, ज्याला दांडापूजन म्हणतात. बरोबर. अगदी बरोबर. दांडापूजन झाले की संपूर्ण सातपुड्यातल्या वाड्यापाड्यांवर एक वेगळीच ऊर्जा संचारते. घराच्या कुडाच्या भिंतींवर, सांदी कोपऱ्यात, खुंटीला किंवा घराच्या छताला, ज्याला ते आढी म्हणतात, तिथे वर्षभर जपून ठेवलेले ढोल बाहेर काढले जातात. अच्छा. त्यानंतर येणारे कित्येक दिवस तो ढोलांचा आवाज संपूर्ण जंगलात घुमत राहतो. आणि यात लहान मुलांचा सहभाग तर खूपच लक्षवेधी असतो. मुख्य होळीच्या 15 दिवस अगोदरच या मुलांची स्वतःची छोटी होळी सुरू होते. ती होळी पेटवतात, तिच्या भोवती फेर धरून नाचतात. त्यांच्यासाठी हा केवळ खेळ नसतो, तर त्यांच्या संस्कृतीच्या संवर्धनाचा तो एक नैसर्गिक सराव असतो. अगदीच. पण इथे एक विरोधाभास किंवा थोडी चिंतेची बाब समोर येते. आजच्या काळात रोजगारासाठी, पोटापाण्यासाठी या जंगलातून अनेक लोक शहरांकडे स्थलांतर करतात. मग शहराच्या धकाधकीत ही 800 वर्षांची जुनी परंपरा कुठेतरी लोप पावत चाललीये अशी भीती नाही का वाटत? वरवर पाहता तशी भीती वाटणे खूप स्वाभाविक आहेच. शहरीकरण आणि स्थलांतर हे आजचे वास्तव आहेच. पण इथेच या परंपरेची खरी ताकद दिसून येते. माहितीच्या स्रोतांमध्ये एक अत्यंत रंजक बाब नोंदवली आहे. कोणती? जे मजूर रोजगारासाठी गावे सोडून दूर शहरात गेलेले असतात ना, ते केवळ या एका सणासाठी कामधंदा सोडून हळूहळू आपल्या गावाकडे परतायला लागतात. फाल्गुन पौर्णिमेची मुख्य होळी जसजशी जवळ येते तसतसे सातपुड्याचे रस्ते परतीच्या पावलांनी गजबजून जातात. हे खरोखरच अद्भुत आहे.
म्हणजे वर्षभर सिमेंटच्या जंगलात कितीही कष्ट केले तरी होळीच्या ढोलांचा तो आदिम नाद त्यांना त्यांच्या मुळांकडे खेचून आणतोच. हा मातीशी असलेला भावनिक दुवा इतका घट्ट आहे की कोणताही आर्थिक संघर्ष त्या परंपरेच्या आड येऊ शकत नाही. अगदी खरंय. आता आपण या परंपरेचा खरा आत्मा असलेल्या एका विशेष पात्राकडे वळूया, आमशा ढोल्या. आमशा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हता, तर ती एक संस्था होती असे म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आमशा या उत्सवाचा केंद्रबिंदू होता. होळीच्या सणासाठी तो आपल्या चिल्यापिल्यांना घेऊन गावात यायचा आणि संपूर्ण सातपुड्यात त्याच्या नावाची एक वेगळीच ओळख होती. तो एकदा का ढोल वाजवायला लागला की वाड्यापाड्यांवरची माणसे त्या आवाजाच्या दिशेने अक्षरशः ओढली जायची. रात्र न थकता ढोल वाजवण्यात तो तरबेज होता. पण त्याचे कौशल्य फक्त ढोल वाजवण्यापुरते मर्यादित नव्हते. हो, तो एक उत्तम वाद्य निर्माताही होता. आणि इथेच त्याच्याकडच्या स्वदेशी ज्ञानाची म्हणजे इंडिजिनस नॉलेजची कमाल दिसते. जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला तर ढोलाचा सांगाडा बनवण्यासाठी आंब्याचे किंवा सागाचे लाकूड निवडणे, त्यावर योग्य त्या प्राण्याची कातडी चढवणे, ढोलाची पाने बसवणे, नेमके कोणते लाकूड वापरायचे, ते कसे तासायचे आणि कातडे किती ताणायचे की जेणेकरून त्याचा नाद अख्ख्या सातपुड्यात घुमेल, हे त्याचे ज्ञान थक्क करणारे होते. याला आपण निसर्गाशी एकरूप झालेले विज्ञान म्हणू शकतो. लाकडाची घनता, कातड्याचा पोत आणि हवेतील आर्द्रता यांचा आवाजावर काय परिणाम होतो याचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले निरीक्षण आमशाच्या रक्तात भिनलेले होते. खरंय. निसर्गाने जणू त्याला केवळ ढोल बनवण्यासाठी आणि वाजवण्यासाठीच घडवले होते. म्हणूनच संपूर्ण समाज त्याला आदराने आमशा ढोल्या या नावाने ओळखत होता. त्याची वाद्यावरची पकड इतकी मजबूत होती की प्रत्येक ठोक्यातून तो आपली जीवनऊर्जा त्या ढोलात ओतत असे. आणि यंदाच्या होळीसाठी तर त्याने एक विशेष शपथ घेतली होती. माहितीच्या स्रोतात त्याचा उल्लेख आहे. तो म्हणतो, यंदाच्या होळीत खूप ढोल वाजू, अख्खा सातपुडा दणाणून सोडू. हो, असा त्याचा निर्धार होता. या शब्दातून त्याची कलेवरची निष्ठा आणि जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती स्पष्ट जाणवते. मग फाल्गुन पौर्णिमेचा तो मुख्य दिवस उजाडतो आणि कथेला एक अतिशय अनपेक्षित पण तितकंच गहन वळण मिळते. इथेच खरी गंमत येते किंवा आपण म्हणूया एक कलाटणी मिळते. तो दिवस खऱ्या अर्थाने उत्कर्षाचा असतो. आमशा सकाळपासूनच होळीजवळ आपला ढोल घेऊन बसलेला असतो. हळूहळू ढोलावरची थाप वाढते आणि तो नाद जसजसा जंगलात पसरतो तसतशी गावातली सर्व मंडळी, स्त्री पुरुष लहान थोर त्या आवाजाच्या दिशेने धावत येतात. सगळे एकत्र येतात. हो, पेटत्या होळीभोवती एक प्रचंड मोठं रिंगण तयार होते आणि सगळेजण भान हरपून बेधुंदपणे नाचू लागतात. तो एक असा क्षण असतो जिथे व्यक्तीचं वेगळेपण संपते आणि संपूर्ण समाज त्या एका लयीशी एकरूप होतो. नाच रंगात येतो. रात्र कधी होते हे कोणालाच समजत नाही. आमशाच्या ढोलाचा वेग शिगेला पोचलेला असतो. पण मग जशी होळीची आग हळूहळू शांत होऊ लागते तसतसा आमशाच्या ढोलाचा वेगही अचानक मंदावतो. आणि मग एक धक्कादायक क्षण येतो. कधीही न थांबणारा आमशाचा तो हात एकदम थांबतो. तो आपला ढोल सावरत तिथेच धर्तीवर कोसळतो. त्याच्या ढोलाच्या नादाबरोबरच त्याचा श्वासही कायमचा थांबलेला असतो. हा प्रसंग ऐकतानाही अंगावर शहारे येतात. अत्यंत उच्च प्रतीची आनंदावस्था आणि त्यानंतर लगेचच आलेली भयानक शांतता. आमशाने आपली पूर्ण ऊर्जा, आपला पूर्ण श्वास त्या शेवटच्या ढोलाच्या ठोक्यात समर्पित केलेला असतो. संपूर्ण गावाला एक मोठा धक्का बसतो. साहजिकच आहे. मग जंगलातल्या रानफुलांनी आणि पळस फुलांनी आमशाची डोली सजवली जाते. त्या डोलीत तो अत्यंत निवांत झोपलेला असतो, पण त्याच्या ढोलाचे प्रतिध्वनी अजूनही सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात घुमत असल्यासारखे भासतात. आणि या दुःखद प्रसंगात गावातले ज्येष्ठ आणि शहाणे व्यक्तिमत्व जंगल्या भगत पुढे येतात. त्यांचे यावेळचे विचार हे कोणत्याही तत्वज्ञानाच्या पुस्तकापेक्षा कमी नाहीत. ते अत्यंत शांतपणे मृत्यूचे आणि निसर्गाचं एक मोठं तत्वज्ञान मांडतात. माणसाचा अहंकार त्यांनी एका क्षणात मोडून काढलेला दिसतो. जंगल्या भगत जे विचार मांडतात ते निसर्गाचे अंतिम सत्य आहे. ते म्हणतात की आपण या निसर्गातला एक जीव आहोत. जन्म आणि मरण हा निसर्गच देतो. एखादे झाड जेव्हा मरते तेव्हा बाकीची झाडे त्याच्यासाठी दुःख करत बसत नाहीत. निसर्गाचे हे चक्र कधीच थांबत नाही. बरोबर. माणूस हा या अफाट निसर्गातला एक अत्यंत क्षुल्लक जीव आहे.
आधुनिक समाजाने मृत्यूला एक भयानक शेवट मानून त्याचे जे भय बाळगले आहे, त्या पार्श्वभूमीवर हा आदिवासी दृष्टिकोन किती सहज आणि परिपक्व आहे हे यातून सिद्ध होते. अगदी सुन्न करणारा असा हा विचार आहे. पण जंगल्या भगत इथेच थांबत नाहीत. यानंतर ते जे रूपक मांडतात ते खऱ्या अर्थाने पुनर्जन्माचे आणि कलेच्या अमरत्वाचे प्रतीक आहे. ते म्हणतात की अंशाला उद्या सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाडले जाईल. त्याचा हा मातीचा देह शेवटी मातीतच मिसळेल. आणि त्या मातीतूनच एक नवीन जीवन आकार घेईल. जिथे अंशाला गाडले जाईल तिथे सागाचं एखादं बी रुजेल, त्याचे एक मोठं झाड तयार होईल आणि भविष्यात कोणीतरी त्याच सागाच्या झाडाच्या लाकडापासून पुन्हा एक नवा ढोल बनवेल. वाह! तो ढोल जेव्हा वाजेल तेव्हा त्या नादाच्या रूपाने आमशा पुन्हा एकदा जिवंत होईल. डोंगरदऱ्यांमधून तोच स्वर पुन्हा घुमू लागेल. आमशाचा ढोल कधीच मरणार नाही. किती अफाट विचार आहे हा. माणसाचा भौतिक देह जरी नष्ट झाला तरी त्याची कला आणि निसर्गाचे चक्र यातून तो सतत जिवंत राहतो. निसर्गात कोणतीही गोष्ट कधीच पूर्णपणे नष्ट होत नाही, ती फक्त रूप बदलते. या कथेच्या शेवटी जेव्हा सकाळचा सूर्योदय होतो तेव्हा जणू काही एका नवीन चक्राची सुरुवात होते. नक्कीच. निसर्गाचे हे चक्र अखंडपणे फिरत असते. पण एक विचार डोक्यात येतो, निसर्गाचे हे चक्र म्हणजे नेमके काय? तर हा काळाचाच एक अखंड प्रवाह आहे. आणि याच काळाच्या प्रवाहाला मानवाने आपल्या भाषेत कसे पकडून ठेवले आहे हे समजून घेणं तितकंच रंजक आहे. अत्यंत अचूक निरीक्षण आहे हे. आदिवासींचे कालचक्र हे गोलाकार असते. जन्म, मृत्यू आणि त्यातून पुन्हा नवीन जन्म. पण जेव्हा आपण भाषिक दृष्टिकोनातून काळाचा विचार करतो तेव्हा भाषेने याच काळाला एका रेषेत, एका विशिष्ट संरचनेत मांडलेले दिसते. हो, म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या या भावूक आणि वैचारिक कथेतून आपण अत्यंत हुशारीने व्याकरणाच्या या ताकदीकडे वळत आहोत. एखाद्या क्रियेची वेळ निश्चित करणे हे भाषेचे एक मोठं यश आहे. जेव्हा आपण एखाद्या घटनेचे वर्णन करतो तेव्हा ती घटना आत्ता घडत आहे, घडून गेली आहे की पुढे घडणार आहे हे केवळ क्रियापदाच्या रूपावरून स्पष्ट होते. बरोबर. या नोंदींमध्ये व्याकरणाचे अत्यंत सोपे पण अचूक विश्लेषण दिले आहे. उदाहरणार्थ, आपण एक वाक्य घेऊया, इरफान वेगाने धावतो. इथे धावण्याची क्रिया आत्ता या क्षणी चालू आहे, हे वर्तमान काळाचं लक्षण आहे. हे केवळ व्याकरणाचे नियम नाहीत, तर आत्ताच्या क्षणाची ती भाषिक नोंद आहे. आणि जर ती क्रिया पूर्वीच पूर्ण झाली असेल तर भाषेचं रूप कसे बदलते? इरफान वेगाने धावला. इथे क्रियापदाने स्पष्ट केले आहे की ही घटना घडून गेली आहे, हा झाला भूतकाळ. हो. त्याचप्रमाणे इरफान वेगाने धावेल असे म्हटल्यास ती घटना अजून घडायची बाकी आहे, ती भविष्यात घडेल हे सूचित होते. हा भविष्यकाळ आहे. वेळेचा हा जो प्रवास आहे तो भाषेने किती सहजतेने आपल्या शब्दांत बांधून ठेवला आहे. आणि या व्याकरणाच्या नियमांमध्येही निसर्गाचे एक मोठं तत्वज्ञान दडलेलं आहे बरं का. याच माहितीच्या स्रोतात हत्तींच्या एका कळपाचे अतिशय सुंदर उदाहरण दिले आहे. अच्छा, ते हत्ती नदीवर जातात ते? हो, तेच. जंगलातले हत्ती रोज सकाळी नदीवर येतात. नदी किनाऱ्यावरील वाळूत खेळतात, पाण्यात जाऊन सोंडेत पाणी भरतात आणि एकमेकांच्या अंगावर उडवतात. बराच वेळ नदीवर घालवून ते पुन्हा जंगलाच्या दिशेने चालू लागतात. या सर्व वर्णनात एक गोष्ट समान आहे. होय, येतात, खेळतात, उडवतात, चालू लागतात ही सगळी क्रियापदे वर्तमान काळी आहेत. कारण ही घटना एकदा घडून गेलेली नाही किंवा केवळ भविष्यात घडणार नाही, ती रोज घडते. ती एक सातत्यपूर्ण सवय आहे किंवा रोजचा नियम आहे. अगदी बरोबर पकडलत. आणि याचा एक मोठा संदर्भ असा आहे की ज्या क्रिया निसर्गात सातत्याने घडतात त्या दर्शवण्यासाठी भाषा कायम वर्तमान काळाचाच आधार घेते. याच्याही पुढे जाऊन जी त्रिकालबाधित सत्य आहेत, म्हणजे अशी सत्य जी काळाच्या ओघात कधीच बदलत नाहीत, त्यांच्यासाठी नेहमी वर्तमान काळाच वापरला जातो. त्रिकालबाधित सत्ये म्हणजे जसे सूर्य पूर्वेला उगवतो आणि सूर्य पश्चिमेला मावळतो हे असंच ना? अगदी. सूर्य शेकडो वर्षांपूर्वी पूर्वेलाच उगवत होता आणि हजारो वर्षांनंतरही पूर्वेलाच उगवेल, हे निसर्गाचे एक शाश्वत सत्य आहे. अशा प्रकारच्या वैश्विक सत्यांना भूतकाळ किंवा भविष्यकाळ नसतो, ते कायम असतात. म्हणूनच भाषा अशा न बदलणाऱ्या सत्यांना नेहमी वर्तमान काळातच व्यक्त करते. निसर्गाचे नियम जसे स्थिर असतात तशीच त्यांना व्यक्त करणारी भाषेची रचनाही स्थिर असते. हे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर निसर्ग आणि भाषा हे दोन्ही एकाच नियमाने चालतात.
आजच्या या सखोल चर्चेतून एकाच वेळी किती वेगवेगळ्या स्तरांवर विचार करायला मिळाला. आपण काय काय शिकलो याचा आढावा घ्यायचा झाला तर सातपुड्यातल्या आदिवासींची ती 800 वर्षे जुनी भव्य परंपरा, आमच्या ढोल्याची निसर्गाशी एकरूप झालेली वाद्य निर्मितीची कला, मृत्यूकडे पाहण्याचा जंगल्या भगत यांचा अत्यंत तटस्थ आणि परिपक्व दृष्टिकोन, आणि सोबतच याच जीवनचक्राला शब्दात बांधून ठेवणारी भाषेतील काळाची रचना. खरंय, ज्ञान तेव्हाच खऱ्या अर्थाने मौल्यवान ठरते जेव्हा ते वेगवेगळ्या ज्ञानशाख्यांना एकत्र जोडून पाहता येते. मानववंशशास्त्र, कला, तत्वज्ञान आणि भाषाशास्त्र या सगळ्या वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी मुळात एकाच निसर्गचक्राचा भाग आहेत. हे आजच्या या विश्लेषणातून अत्यंत स्पष्ट झाले आहे. आपण निसर्गाचे मालक नसून केवळ एक छोटासा अंश आहोत, ही जाणीवच मानवी आयुष्याला योग्य दिशा देऊ शकते. जंगल्या भगतनी सांगितल्याप्रमाणे आपणही स्वतःला निसर्गाचा एक भाग समजायला हवे. एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर ही चर्चा थांबूया. जरा विचार करा, आज जेव्हा आपण संग्रहालयात जाऊन शेकडो वर्ष जुनी पारंपरिक वाद्य किंवा लाकडी दगडी कलाकृती पाहतो, तेव्हा त्या केवळ लाकडाच्या किंवा दगडाच्या निर्जीव वस्तू असतात का? विचार करण्यासारखी गोष्ट. की आमच्या ढोल्यासारख्या अनेक अज्ञात कलाकारांचं आयुष्य, त्यांचा श्वास आणि शेवटी त्यांच्या देहाची माती खऱ्या अर्थाने त्या वस्तूंच्या निर्मितीत सामावली असेल का? प्रत्येक प्राचीन कलेत, प्रत्येक जुन्या वाद्यात तिच्या निर्मात्याचा अंश निसर्गाच्या याच अफाट चक्रातून असाच कायमचा जिवंत राहत असेल का? याच गहन प्रश्नाचा विचार करत रहा. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक, माहितीपूर्ण आणि वैचारिक सखोल चर्चेत. धन्यवाद.